पुण्यनगरी व ऐतिहासिक नागोठाण्यामध्ये जैन धर्माचे 8वे तीर्थंकर श्री चंद्रप्रभू स्वामी यांची अंजनशलाका प्रतिष्ठा प्रशंसका भव्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आले। ऐतिहासिक जैन मंदिराला 150 वर्ष पूर्ण होत आहेत आणि मंदिराची अंजनशलाका सुरू झाली आहे आणि या निमित्त नागोठाण्यामध्ये भव्य दिव्य कार्यक्रम अत्यंत उत्साही वातावरणामध्ये पार पडलाय। हा महोत्सव सृष्टीतील सर्व जीवांच्या सुख, समृद्धी, शांती, प्रगती आणि भरभराटीसाठी उपयुक्त ठरणार आहे। या महोत्सवामध्ये सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन सुद्धा करण्यात आले। या कार्यक्रमामध्ये संपूर्ण रायगडवासी, जैन बांधव, अनेक संघ, सर्व जाती, समाज बांधव या देखील सहभागी होते। देवस्थान ट्रस्ट नागोठणा जैन सकल संघ हा जो कार्यक्रम आमचा जो अंजनशाला प्राण प्रतिष्ठेचा जो कार्यक्रम आहे, या मंदिराला सुमारे 150 वर्ष पुराणा मंदिर असून त्याचा जीर्णोद्धार आता होत आहे। 7 तारखेला याचा अतिशय मोठ्या उल्हासाने यांचा प्रतिष्ठाच्या वतीने ऐतिहासिक असा जैन मंदिर 150 वर्ष त्या मंदिराला झालेली आहेत। त्या मंदिराची अंजनशलाका आजपासून सुरू होत आहे। गुरुदेव आचार्य देवकीर्ती महाराज साहेबांच्या निश्रामध्ये हा कार्यक्रम आजपासून 8 तारखेपर्यंत चालणार आहे आणि ह्या कार्यक्रमामध्ये संपूर्ण रायगडवासी, अनेक संघ असतील, सगळे जिल्ह्यातले सगळे सहभागी होणार आहेत। आणि गुरुदेवनी आवाहन केल्याप्रमाणे या कार्यक्रमामुळे पंचक्रोशीतील सगळे जाती धर्माच्या लोकांना याचा फायदा, अहिंसा आणि याचा फायदा सुख, शांती आणि समृद्धी होण्यासाठी होणार आहे। त्यामुळे सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा असं मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करणार आहे। आज ये पुण्य नगरी नागोठाणा में जैन धर्म के 8वें तीर्थंकर श्री चंद्रप्रभु स्वामी भगवान की अंजनशलाका प्रतिष्ठा प्रसंग का ये महामहोत्सव का प्रारंभ हो रहा है। ये महोत्सव सभी जीवों की सुख, शांति, वृद्धि, सिद्धि, समृद्धि करने वाला होता है। ये जैन बांधवासाठी तो होता जाए, पण ती अजैन बांधवाला पण सगळ्यां जीवांना ती सुख शांती भरपूर देणारा हे महामहोत्सव आहे। त्यांच्या सांगता 7 फेब्रुवारीला दिवशी फार चांगल्या रीतीने होणार आहे आणि सगळ्या बांधवांनी, सगळं जैन जनतानी त्याचा भरपूर लाभ घ्यावा आणि त्याच्या म्हणून सगळं मिळणारे जो लाभ आहे, शांती, सुख, समृद्धी, त्याचा भरपूर फायदा उठावा असा मनापासून मी सांगतो आहे आणि सगळ्यांना आशीर्वाद देत आहो।